The next gene is regulator gene. जैसे मैंने फर्स्ट वाले वीडियो में बताया था कि रेगुलेटर जीन इज अनलिंक्ड. अनलिंक्ड का मतलब इट इज़ नॉट एडजेसेंट टू प्रमोटर जीन. ये क्रोमोसोम में कहीं तो भी दूर डिस्टेंस पे प्रेजेंट रहेगा. दैट्स वाई इट इज़ रिटन डिस्टेंटली लोकेटेड. जनरली कैसे रहता है, रेगुलेटर, प्रमोटर, ऑपरेटर, स्ट्रक्चरर एक ही लाइन में अपने को डायग्राम में भी अपन ड्रॉ करते हैं. बट इन दिस केस TRPR जीन जो आहे दॅट इज रेग्युलेटर जीन, इट इज अनलिंक्ड. अनलिंक्ड टू व्हॉट, कोणासोबत तो लिंक नाही आहे, प्रमोटर, ऑपरेटर आणि स्ट्रक्चरर सोबत. दॅट इज डिस्टंटली लोकेटेड, थोडा दूर अंतरावरती तो प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता हा जो ट्रिप्टोफॅन आर दॅट इज रेग्युलेटर जीन आहे, इट अंडरगोज ट्रांसक्रिप्शन अँड ट्रांसलेशन टू फॉर्म अ रेग्युलेटर प्रोटीन. रेगुलेटर प्रोटीन को अपन बोलते हैं रिप्रेसर प्रोटीन. गॉट इट. बट यहाँ पे जो रिप्रेसर बनता है बच्चों, दैट रिप्रेसर इज कॉल्ड एज अपो रिप्रेसर. अपो रिप्रेसर मीन्स इट इज इनएक्टिव रिप्रेसर. जस्ट रिमेंबर, अपो रिप्रेसर इज इनएक्टिव रिप्रेसर. If it is inactive, it will not able to bind to the operator. Operator remain free. RNA polymerase move further and carry out the transcription. What you have to remember, regulator gene produces aporepressor, inactive repressor आहे हा inactive repressor ट्रिप्टोफॅनच्या प्रेझेन्समध्ये, म्हणजे जेव्हा ट्रिप्टोफॅन प्रेझेंट असेल तेव्हा तो अपो रिप्रेसर सोबत बाइंड होईल और इस अपो रिप्रेसर को रिप्रेसर में कन्वर्ट करेगा. रिप्रेसर कोणता राहील आता, दिस इज एक्टिव. दिस इज एक्टिव रिप्रेसर. अपो रिप्रेसर इज इनएक्टिव रिप्रेसर and this is active repressor. This one is inactive. Fine. So when regulator gene will produce aporepressor, that repressor is present in aporepressor form, that is inactive. आता या डायग्राम ला थोड़ा तुम्ही समझून घ्या और आप लोग खुद भी सोच सकते हैं. इफ ट्रिप्टोफैन इज प्रेजेंट बेटा, तो आपको ओपेरॉन ऑफ चाहिए कि ऑन चाहिए. ट्रिप्टोफॅन आहे, अजून सिंथेसाइज करावं लागेल का, नहीं सिंथेसाइज करना है, मतलब ओपेरॉन को ऑफ रखना है. ओपेरॉन को ऑफ रखना है मतलब स्ट्रक्चरल जीन का ट्रांसक्रिप्शन नहीं होना चाहिए, मतलब RNA पॉलीमरेज वहाँ तक नहीं जाना चाहिए. तो मुझे ऑपरेटर को ब्लॉक करके रखना पड़ेगा. तो ऑपरेटर को ब्लॉक करने का काम कौन करेगा, रिप्रेसर. बट वो रिप्रेसर खुद पहले कैसे होना चाहिए, एक्टिव. सो व्हाट हैपन्स व्हेन ट्रिप्टोफैन इज प्रेजेंट, it will bind to the aporepressor which is inactive one and convert that aporepressor into a repressor form that is active. And now this repressor along with the tryptophan binds to the operator region and block RNA polymerase, and therefore operon will be off. Now just imagine operon off का बरं, कारण ट्रिप्टोफॅन प्रेझेंट होतं, ऑलरेडीच प्रेझेंट आहे, तर अजून बनवायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे ओपेरॉन कोणत्या स्टेजमध्ये राहील, ऑफ स्टेजमध्ये. सो दिस इज अ फंक्शन ऑफ रेग्युलेटर जीन. नेक्स्ट आपण बघितलं होतं बेटा, टर्मिनेटर दोन साइट्स प्रेझेंट होत्या, TRPT आणि TRPT1 और डॅश. ठीक आहे. यालाच दुसरं अजून नाव आहे रो इंडिपेंडेंट साइट and row dependent site. Now where they are situated. अपना last structural gene कौन सा था, A gene, which we have started from E, D, B, C and A. ये 5 अपने structural gene थे. यहाँ से ट्रांसक्रिप्शन स्टार्ट हुआ, A ट्रांसक्राइब हो गया, अभी यहाँ पे टर्मिनेशन साइट से. So one is row dependent, another is row independent. Now where they are situated. Fine. Now first TRP site, it is what it is written, 36 base pair beyond the end of TRP A gene. TRP A gene बेटा इथे संपतो आहे. ठीक आहे. याच्या
पासून 36 न्यूक्लियोटाइड्स दूर कोणती साईट आहे? ही फर्स्ट वाली, दॅट इज TRPT. अँड दिस TRPT डॅश किंवा 1 जे आहे इट इज 250 बेस पेअर फर्दर डाउनस्ट्रीम, म्हणजे या साईटपासून 250 बेस पेअर पुढे डाउनस्ट्रीम म्हणजे नंतर इथे कोणती साईट आहे? TRPT डॅश. लोकेशन समजलं? So this is about structure of tryptophan operon. We have started with polar region. याच्यामध्ये आपण बघितलं बेटा प्रमोटर, ऑपरेटर, लीडर सिक्वेन्स आणि अटेन्युएटर. Then we have studied 5 structural genes E, D, B, C, A. Then we have studied structural genes नंतर regulator gene जो आता आपण TRPR gene बघितला आणि नेक्स्ट है टर्मिनेटर. यहाँ पे आपका खत्म हुआ स्ट्रक्चर ऑफ लैक ओपेरॉन. नाउ वी विल फोकस ऑन मेकॅनिझम ऑफ रेग्युलेशन. इन शॉर्ट रेग्युलेशन तसं आपण पहिलेच्या पार्टमध्ये पण बघितलेलं आहे, बट डिटेल रेगुलेशन के ऊपर अलग से 4 मार्क का क्वेश्चन आएगा, तो आपको इसको अच्छे से करके जाना है अंडर द हेडिंग मैकेनिज्म ऑफ रेगुलेशन ऑफ टीआरपी ओपेरॉन. नाउ कब कब ये ओपेरॉन को कंट्रोल किया जाता है? बायोसिंथेसिस ऑफ ट्रिप्टोफैन, बिकॉज इन दिस ओपेरॉन विच टाइप ऑफ एंजाइम्स आर प्रोड्यूस्ड? दोज एंजाइम्स विच आर रिस्पॉन्सिबल टू सिंथेसाइज ट्रिप्टोफैन फ्रॉम कोरिस्मेट. That's why biosynthesis of tryptophan operon or tryptophan is controlled at कोणत्या level वर? It is controlled at 3 levels. There are 3 regulatory points or ways by which we can control tryptophan synthesis. Now what are these 3 ways? First is feedback inhibition. ये अपन एंजाइमोलॉजी में ऑलरेडी पढ़ चुके हैं. फीडबैक इनहिबिशन मतलब इट इज ऑल्सो कॉल्ड एज एंड प्रोडक्ट इनहिबिशन और एंड प्रोडक्ट रेगुलेशन. इफ इन आवर बॉडी और इफ इन द सेल द प्रोडक्ट इज सफिशिएंटली प्रोड्यूस्ड, सो वो प्रोडक्ट ही जाके पहले एंजाइम को ब्लॉक कर देता है. आर यू गेटिंग? दिस पार्ट वी हैव स्टडीड ऑलरेडी इन डिटेल. फॉर एग्जाम्पल दिस इज युअर पाथवे अँड सी इज इफ युअर एंड पॉइंट. जर हा सी बॉडीमध्ये सफिशियंट बनलेला आहे तर हा स्वतःच जाऊन पहिल्या स्टेपच्या एन्झाईमला ब्लॉक करेल. सो दिस इज युअर फीडबॅक कंट्रोल. इमॅजिन दिस सी इज अ ट्रिप्टोफॅन. जर हा सफिशियंट असेल तर हा पहिला जो कोणता एन्झाईम राहील बायोसिंथेटिक पाथवेमधला त्या एन्झाईमला जाऊन ब्लॉक करेल. इन दिस फीडबॅक इनहिबिशन देअर इज नो रोल ऑफ एनी ऑफ द जीन. म्हणजे इथे कुठे स्ट्रक्चरल जीन, फंक्शनल जीन, ओपेरॉन, रेग्युलेटर जीन, प्रमोटर, ऑपरेटर असा काही कंसेप्ट आला का? नाही. दैट्स वाई पॉइंटर्स के फॉर्म में याद रखना, दिस फीडबैक इनहिबिशन डज नॉट इन्वॉल्व जीन्स. हियर प्रोडक्ट ब्लॉक्स द एंजाइम एक्टिविटी. When tryptophan concentration increases, upward arrow stands for increases and this arrow represents inhibition. ठीक आहे. असं जिथे पण तुम्हाला डायग्राम दिसेल कोणत्या बुकमध्ये वगैरे याला रिप्रेझेंट कशासाठी करले जातं? इनहिबिशन दाखवायचं असेल तर. म्हणजेच जर ट्रिप्टोफॅनचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्ती असेल तर हा ट्रिप्टोफॅन म्हणजे एंड प्रोडक्ट स्वतःच जाऊन पहिल्या एन्झाईमला ब्लॉक करेल. पहिला एन्झाईम आठवतो आहे? फर्स्ट एन्झाईम बेटा आपण कसा बनवला होता? E2D2 जो कोण होता? एंथ्रानिलेट सिंथेटेज. तो ट्रिप्टोफैन itself will block the first enzyme or the enzymatic pathway by inhibiting which enzyme? एंथ्रानिलेट सिंथेटेज. इथे कुठे पण जीन्स किंवा कोणाचा रोल नाही आहे. दिस इज सिंपल अवर फीडबॅक इनहिबिशन. नाउ MSc point of view, you have to remember these 2 ways of control. First is regulation at transcriptional level by tryptophan act as a co-repressor. हे जे आपण इथे बघितलं बेटा, हे वाला रेग्युलेशन आता आपण खाली डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय. फाईन. आता याचं एक्सप्लेनेशन बघूया. हे मी सांगितलं रेग्युलेटर जीन आहे, तो काय बनवतो? अपोरिप्रेसर. अपोरिप्रेसर आहे, इनॅक्टिव्ह आहे. काय लिहिलं आहे? इटसेल्फ म्हणजे स्वतः
नॉट कॅपेबल टू बाइंड टू द ऑपरेटर, स्वतःहून जाऊन बाइंड होऊ शकत नाही कारण की तो इनॅक्टिव्ह आहे. इफ ट्रिप्टोफॅन इज प्रेझेंट, ट्रिप्टोफॅन कंबाईन्स विथ अपोरिप्रेसर आणि रिप्रेसर काय बनेल आता ॲक्टिव्ह. हा ॲक्टिव्ह झालेला रिप्रेसर ब्लॉक कोणाला करेल, ऑपरेटर जीनला, आणि इनहिबिट ट्रान्सक्रिप्शन, आणि ओपेरॉन काय राहील, ऑफ. कधी ओपेरॉन ऑफ राहील बेटा, जेव्हा ट्रिप्टोफॅन प्रेझेंट आहे. आणि बरोबर आहे, ट्रिप्टोफॅन ऑलरेडीच जर आहे तर अजून बनवावं लागेल का, नाही. त्याच्यामुळे आपल्याला ओपेरॉन ऑफच पाहिजे. दुसरा वेळेस तुम्ही लोक पण समजू शकाल, ट्रिप्टोफॅन ॲबसेंट आहे. ॲबसेंट आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, ओपेरॉनला ऑन करावं लागेल. ठीक आहे, ओपेरॉन जर ऑन करायचं आहे तर हा अपोरिप्रेसरच्या फॉर्ममध्येच ठेवावा लागेल आपल्याला, कारण की अपोरिप्रेसरच बनेल ना पहिले. TRPR कोणता रिप्रेसर बनवतो, अपोरिप्रेसर, म्हणजे इनॅक्टिव्हच. आणि याला ॲक्टिव्ह करायसाठी ट्रिप्टोफॅन पण नाही आहे. तर हा इनॅक्टिव्ह रिप्रेसर ट्रान्सक्रिप्शनला ब्लॉक करायची ॲबिलिटी त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे हा ट्रान्सक्रिप्शन ब्लॉक करू शकेल का, नाही. म्हणजे हा ऑपरेटरला बाइंड होणार नाही आणि RNA पॉलिमरेज मूव्ह करेल फर्दर, ट्रान्सक्रिप्शन होईल आणि ओपेरॉन ऑन राहील. सो दिस इज द वे ऑफ रेग्युलेशन ॲट ट्रान्सक्रिप्शनल लेवल, वेअर ट्रिप्टोफॅन इटसेल्फ ॲक्ट ॲज को रिप्रेसर. तो को रिप्रेसर सोबत काम करतो ट्रिप्टोफॅन, म्हणून त्याला जो अपोरिप्रेसर किंवा रिप्रेसर सोबत काम करतो म्हणून त्याला को रिप्रेसर म्हटलं जातं. सो दिस इज द सेकंड स्टेज ऑफ रेग्युलेशन. नाव third stage, which is little bit difficult, by means of attenuator. हे वेगळं पण 4 मार्क्ससाठी येऊ शकतं. एक्सप्लेन द रोल ऑफ ॲटिन्युएटर इन रेग्युलेशन ऑफ ट्रिप्टोफॅन ओपेरॉन. तर याला आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया की ॲटिन्युएटर ट्रिप्टोफॅन ओपेरॉनला कसं रेग्युलेट करतं. फाईन. सी बेटा, ॲटिन्युएटर कंट्रोल 4 मार्क्ससाठी येऊ शकतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या टेक्निकल गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ट्रान्सक्रिप्शन ऑफ ट्रिप्टोफॅन ओपेरॉन कॅन ऑकर इन 2 ways, युज्युअल ट्रान्सक्रिप्शन आणि ॲटिन्युएटर कंट्रोलच्या अंडर असलेलं ट्रान्सक्रिप्शन. हे थोडं डिफिकल्ट आहे, हे आपण आत्ताच बघितलं की प्रमोटर रिजन आहे, खूप सारे RNAs बनतील, स्ट्रक्चरल जीन्स सिंथेसाइज होतील आणि ट्रिप्टोफॅनचे बायोसिंथेटिक एन्झाईम्स सिंथेसाइज होतील. तर दिस इज अ पॉझिटिव्ह कंट्रोल. गॉट इट? म्हणजे ट्रान्सक्रिप्शन होत आहे जेव्हा ट्रिप्टोफॅन ॲबसेंट आहे, दॅट इज युज्युअल ट्रान्सक्रिप्शन. नेक्स्ट इज ट्रान्सक्रिप्शन अंडर ॲटिन्युएटर कंट्रोल. दिस कन्सेप्ट वॉज इन्व्हेंटेड बाय द सायंटिस्ट यानोव्स्की. हा कन्सेप्ट जो आहे तो यानोव्स्की नावाच्या सायंटिस्टने इन्व्हेंट केलेला आहे. आता ॲटिन्युएटर क्या होता है, ॲटिन्युएटर कुठे प्रेझेंट आहे बेटा, इट इज अ पार्ट ऑफ पोलार रिजन. प्रमोटर, ऑपरेटर, लीडर आणि ॲटिन्युएटर. ॲटिन्युएटर साइट लाईज इन द टर्मिनल पार्ट ऑफ द लीडर सिक्वेन्स. लीडर सिक्वेन्सचा जो एंड पार्ट असेल तिथनं ॲटिन्युएटर चालू झाला आहे. एटीन्यूएटर अपन फर्स्ट डायग्राम में अपन ने पढ़ा था, इट इज़ GC एंड AT रिच सिक्वेंस. ठीक ना. आता एटीन्यूएटर वर्क करना या तो नहीं करना, दैट अगेन डिपेंड्स ऑन लीडर सिक्वेंस. आता अपन पुढल्या पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये एटीन्यूएटर और लीडर सिक्वेंस में ही बात करेंगे. As far as leader sequence is concerned, it is divided into 4 sections. लीडर सिक्वेन्स बेटा हा जीनचा सिक्वेन्स आहे, याचा ट्रांसक्रिप्शन होईल, याचा mRNA बनेल. फाइन. जो लीडर RNA बनेगा इसको 4 सेक्शंस में डिवाइड किया है, रिप्रेजेंटेड बाय ABCD. और ये जो 4 सिक्वेन्स हे काय आहे बेटा, इथे न्यूक्लियोटाइड्सच प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आणि हे जे 4 सिक्वेन्सेस आहे त्यांच्यामध्ये आपापसात मतलब विदिन देमसेल्स देअर इज कॉम्प्लिमेंटॅरिटी. हाऊ? ए सिक्वेन्स म्हणजे इतका पोर्शन, एक मिनिट, सी, दिस पोर्शन इज कॉम्प्लिमेंटरी टू दिस पोर्शन, B is complementary to C and C is complementary to D.
कॉम्प्लिमेंटरी इन द सेन्स इकडे ए असेल तर तिथे टी असेल, म्हणजे ते स्वतः असं स्ट्रक्चर फॉर्म करू शकतात. दॅट इज हेअर पिन स्ट्रक्चर. कोणत्या सिक्वेन्सबद्दल आपण बोलतो बेटा? वी आर टॉकिंग अबाउट लीडर सिक्वेन्स. लीडर सिक्वेन्स हा जीन आहे पोलार रिजनमधला एल जीन. तो लीडर आर एन ए बनवेल. लीडर आर एन एचे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत त्यांना 4 रिजन्समध्ये डिवाइड केलं आहे, ए बी सी डी. A is complementary to B, B is to C and C to D. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे असं लूप आणि स्टेम स्ट्रक्चर बनेल. A is to B हेअर पिन स्ट्रक्चर बनू शकतं, B is to C आणि C is to D. इतकं कळलं? बट या 3 कॉम्प्लिमेंटरी स्ट्रक्चर्सपैकी जे डेडली स्ट्रक्चर आहे, म्हणजे कोणतं स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे? C is to D. जर चुकून C/D पेयरिंग होता है और ऐसा अगर लूप फॉर्म होता है RNA के ऊपर, तो ट्रांसक्रिप्शन की प्रोसेस वहीं पे स्टॉप हो जाएगी, कारण की ट्रांसक्रिप्शन इज फॉलोड बाय ट्रान्सलेशन. बेटा हा सपोज आपला RNA आहे, रायबोझोम इथे बाइंड केला आहे, तो या RNAला रीड करतोय, फाईन. आणि तर मधातच त्याला हे असं दिसलं, तर हा रायबोझोम समोर स्लाइड करू शकेल का? नाही, म्हणजे तिथे येऊन तो स्टॉप होऊन जाईल. ट्रान्सलेशन ब्लॉक झालं तर एन्झाईम्स बनायची प्रोसेस काय होईल आहे? स्टॉप. तर या 3 पेअरिंगपैकी कोणतं पेयरिंग नाही व्हायला पाहिजे जर तुम्हाला ट्रांसक्रिप्शन कंटिन्यू अगर रखना है? तो A/B और B/C पेयरिंग हुआ तो चलेगा, बट C/D पेयरिंग नहीं होना चाहिए. दिस पॉइंट यू हैव टू रिमेंबर. अभी देखिए किस टाइप का पेयरिंग सेल करेगा, दैट डिपेंड्स ऑन डिफरेंट ट्रिप्टोफैन कॉन्सेंट्रेशन. ट्रिप्टोफैन प्रेजेंट है तो किस टाइप का पेयरिंग होता है, ट्रिप्टोफैन प्रेजेंट नहीं है तो किस टाइप का पेयरिंग होता है, वो अपन नीचे देखेंगे. बट आउट ऑफ 3 C/D पेयरिंग ॲक्ट ॲज अ टर्मिनेटर, हे लक्षात ठेव. ठीक आहे. आता आपण याच्या पुढे जाऊ अजून थोडंसं डिटेलमध्ये. अपन म्हटलं कि ट्रिप्टोफैन के कॉन्सेंट्रेशन पे डिपेंड करेगा किस टाइप का पेयरिंग होगा. सो नाउ वी विल सी दिस पार्ट इन डिटेल. बघा बेटा 2 गोष्टी राहू शकतात. कौन सी 2 चीज़ें रहेगी? एक तो ट्रिप्टोफैन बहुत ज़्यादा प्रेजेंट है या तो ट्रिप्टोफैन एब्सेंट है. 2 सिचुएशन आहे, ट्रिप्टोफैन प्रेजेंट एंड ट्रिप्टोफैन एब्सेंट. According to our previous knowledge, if tryptophan is already present, then operon off पाहिजे आहे, म्हणजे ट्रांसक्रिप्शन नहीं व्हायला पाहिजे. ट्रांसलेशन नहीं होना चाहिए. तो ये वाली चीज़ होनी चाहिए C/D बिकॉज इट इज़ अ टर्मिनेटर. तो ये कैसे होता है वो अपन देखते हैं. इफ़ ट्रिप्टोफैन इज प्रेजेंट इन एक्सेस, मतलब ज़्यादा अमाउंट में है, ट्रिप्टोफैन ऑलरेडी खूप आहे बेटा, तो सेल में एम्पल अमाउंट ऑफ अमीनो असाइल ट्रिप्टोफैन TRNA भी प्रेजेंट रहेंगे. आता हे कुठून आले? हा एन्झाइम किंवा TRNA कुठून आला? ये अपने को लगने वाले हैं बेटा प्रोटीन सिंथेसिस में. आर यू गेटिंग? एंजाइम जो सिंथेसाइज करना है उसके लिए अपने को पूरी ट्रांसलेशन की असेंबली लगेगी. राइबोसोम, TRNA, mRNA, अमीनो असाइल TRNA पहले बनेंगे. ठीक है, अपन ये पढ़ चुके हैं पहले. तो अगर सेल में बहुत सारा ट्रिप्टोफैन है तो ट्रिप्टोफैन को जो अमीनो एसिड पूल है वहाँ से साइड तक ले जाने के लिए अपने को TRNAs लगते हैं. तो सेल में क्या रहेंगे? एम्पल अमाउंट, मतलब बहुत सारे अमाउंट में अमीनो असाइल ट्रिप्टोफैन TRNAs आर ऑल्सो प्रेजेंट. बरोबर. राइबोसोम ट्रांसलेट करेगा कंप्लीट लीडर सिक्वेन्स. लीडर सिक्वेन्समध्ये काय काय आहे बेटा? ABCD आहे 4 सेक्शन. राइबोसोम आता ह्याच्यावरती मूव होता है. और जब अपन ने लीडर सीक्वेंस पढ़ा था तब मैंने बताया था लीडर सीक्वेंस 3 सेक्शंस में डिवाइड किया था. इनिशिएशन कोडॉन, 2 ट्रिप्टोफैन के कोडॉन्स और एक टर्मिनेशन कोडॉन. तो वो जो कोडॉन्स है वो ये इन्हीं रीजन्स में आएंगे, ABCD वाले रीजन्स में कहीं तो भी आएंगे. तो अभी राइबोसोम ऐसे आगे मूव कर रहा है. मूव करते करते राइबोसोम ने कवर कर लिया है A और B रीजन.
गॉट इट। अगर राइबोसोम ने ए और बी रीजन के ऊपर जाके बाइंड कर लिया है तो अभी इतना पोर्शन जो है बेटा वो राइबोसोम ने ब्लॉक कर दिया है, तो इसके अंदर के जो न्यूक्लियोटाइड्स है वो टीआरएनए के साथ एंटीकोडॉन में बाइंड हो चुके हैं। तो ये A:B और B:C पेयरिंग पॉसिबल होगा क्या अकॉर्डिंग टू यू? बिकॉज इट इज मास्क्ड बाय म्हणजे त्याला त्यांनी कव्हर करून टाकलं आहे कोणत्या रिजनला? ए आणि बी रीजनला। भले ही सी रीजन इज फ्री, बट ए और बी रीजन अगर बाउंड फॉर्म में है राइबोसोम के साथ तो A:B आणि B:C पेयरिंग पॉसिबल नाही आहे, बरोबर? म्हणजे राइबोसोम आता समोर मूव करेल अजून, बट ट्रिप्टोफैन बहुत सारा प्रेजेंट है। ये समझ में आ गया है कि ट्रिप्टोफैन बहुत है, क्योंकि ये प्रीवियस रीजन में बेटा ट्रिप्टोफैन के भी कोडॉन्स थे तो वो भी ट्रांसक्राइब हो गए हैं। ट्रिप्टोफैन था इसीलिए तो ट्रिप्टोफैन के टीआरएनए ने वो लेके आए और प्रोसेस को कंटिन्यू किया, बरोबर? तो जैसे ही ये यहाँ तक क्रॉस हो जाता है द सिग्नल विल बी देयर फॉर पेयरिंग ऑफ C:D। कसा सिग्नल जाईल बेटा? थोडं लक्ष द्या। जर इथे राइबोसोम आहे, बरोबर, याचा अर्थ इथे कुठेतरी ट्रिप्टोफॅनचे पण कोडॉन्स आहेत आणि आपल्या याच्यामध्ये टीआरएनएस ट्रिप्टोफॅनचे खूप सारे आहे जे अमिनो ॲसिड पूलमधनं ट्रिप्टोफॅनला इथे घेऊन येतील। म्हणजे आता सेलला समजतं कि ट्रिप्टोफैन आला है तो और ट्रिप्टोफैन बनाने की ज़रूरत पड़ेगी कि अपने को? नहीं पड़ेगी। इसलिए सेल खुद को ही सिग्नल देगा टू फॉर्म C:D पेयरिंग। म्हणजे आता अजून ट्रिप्टोफैन बनवण्यासाठी और स्ट्रक्चरल जीन सिंथेसाइज करने की ज़रूरत नहीं है, मतलब TRPE के तरफ जाएगा ही नहीं राइबोसोम, और वहीं पे C:D म्हणजे असं हेयर पिन स्ट्रक्चर बनेल आणि राइबोसोम इथेच ब्लॉक होऊन जाए। राइबोसोम ब्लॉक हो गया तो आगे के जीन्स ट्रांसलेट होंगे क्या? नहीं, और वो एंजाइम्स नहीं बनेगा तो ओपेरॉन ऑफ रहेगा व्हेन ट्रिप्टोफैन प्रेजेंट इज इन एक्सेस। गॉट इट? एक बार आप वीडियो को रीरन करके एक बार देख लीजिए, आपको समझ में आ जाएगा। आता हे समजलं असेल बेटा तर इकडला कन्सेप्ट सिंपल है। अभी देखो, ट्रिप्टोफैन नहीं है, ठीक है? एट दिस कंडीशन अगर ट्रिप्टोफैन ही नहीं है तो ट्रिप्टोफैन को ले जाने वाले टीआरएनए भी सेल में नहीं रहेंगे। अगर टीआरएनए नहीं है सेल में तो यहाँ पे जो दो ट्रिप्टोफैन के कोडॉन्स हैं यहाँ तक ट्रिप्टोफैन आ पाएगा क्या? नहीं। तो ये जो राइबोसोम है वो सिर्फ कौन से एरिया को मैंने मास्क किया हुआ डायग्राम बताया है बेटा? फक्त ए रीजनला। समजता है? फक्त राइबोसोम कोणत्या रीजनला बाइंड झालेला आहे? ए रीजनला। देअरफॉर राइबोसोम पॉज म्हणजे थांबेल ॲट ट्रिप्टोफॅन कोडॉन, कारण की ट्रिप्टोफॅन आता इथे ॲड नाही होऊ शकत आहे बिकॉज ट्रिप्टोफॅन मीडियामध्ये काय आहे? ॲब्सेंट। तर टीआरएनएला ते मिळणारच नाही, तर टीआरएनए ट्रिप्टोफॅनला इथे ॲड नहीं करू शकणार, त्याच्यामुळे पॉलीपेप्टाइड चेन वहीं पे हॉल्ट हो जाएगी और राइबोसोम वहीं पे रुक जाएगा। तो या केसमध्ये कोणते रीजन फ्री आहे? B, C आणि D रीजन। म्हणजे आता कोणतं पेयरिंग होईल? B:C पेयरिंग होगा and this B:C pairing act as a एंटी टर्मिनेटर। B:C पेयरिंग क्या करके ॲक्ट करेगा बेटा? एंटी टर्मिनेटर, म्हणजे टर्मिनेशनची प्रोसेसला उलटं करेल तो, म्हणजे टर्मिनेशनची प्रोसेस नाही होऊ देणार। आणि आता D फ्री आहे क्योंकि B:C पेयरिंग हो गया है तो C अभी D के साथ पेयर कर सकेगा क्या? नहीं, बिकॉज इट इज़ ऑलरेडी कपल्ड विद B। तो D कैसा रहेगा बेटा? D से के लिए क्या नहीं रहेगा? पार्टनर नहीं रहेगा तो C:D पेयरिंग नहीं होगी, जिसके वजह से अभी RNA पॉलीमरेज आगे मूव करेगा, रादर राइबोसोम यहाँ से डिटैच्ड होके, दिस इज कॉल्ड एज ट्रांसलोकेशन प्रोसेस, इट विल मूव फर्दर एंड प्रोसेस गोज ऑन, ठीक है? और ओपेरॉन क्या रहेगा? ऑन। ओपेरॉन ऑनच पाहिजे आपल्याला कधी?
जेव्हा ट्रिप्टोफॅन नहीं आहे, म्हणजे आपल्याला अजून ट्रिप्टोफॅन बनवायचं आहे और ट्रिप्टोफैन बनाना है तो अपने को ओपेरॉन को क्या रखना पड़ेगा, ऑन. फाइनली व्हाट यू वांट टू रिमेंबर इज ट्रिप्टोफैन अगर है बॉडी में तो कौन सा पेयरिंग होगा, C/D पेयरिंग, ओपेरॉन ऑफ. ट्रिप्टोफैन नहीं आहे, B/C पेयरिंग, D remain free and operon on. Got it? So this is the way of regulation under the control of attenuator, in which BC region act as a anti-terminator and C/D region act as a terminator. ठीक है? So you go through the video, and if you have any difficulty, we will take one live session where we will discuss some of the point. जो भी आपको difficulties आती है वो अपन live session में उसको एक बार solve कर लेंगे. ठीक है? So here we have finished 3 operons: lac operon, arabinose operon and tryptophan operon. In next video we will talk about chromosome remodeling. Okay, bye.